नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. राज्यातील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रतितास 40 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. कोकणात पावसाचा येलो अलर्ट. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार. अंबरनाथमध्ये भलं मोठं झाड कोसळलं. हुतात्मा चौकाकडून वॉटर सप्लाय ऑफिसकडे जाणारा रस्ता काही काळ बंद. अग्निशमन दलानं रात्रभर प्रयत्न करून झाड बाजूला केलं. भिवंडीत दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. कल्याणपूर्व लोकग्राम परिसरातील चाळीतील घरावरचा पत्रा पावसामुळे कोसळला. घरातील 4 जण जखमी. कल्याणच्या म्हारळ गावात पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल. गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास. पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य उपाययोजना नसल्यानं पाणी रस्त्यावर. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनधारकांची तारांबळ. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांची ही कसरत. नंदुरबारमधील शिंदखेडा तालुक्यातील मोंढा नदीला पूर. पावसामुळे शेतकरी सुखावला. कपाशीला योग्य पाणी मिळण्याचा अंदाज. आठवडाभरानंतर जळगावात पावसाची हजेरी. सलग दुसऱ्या दिवशीच्या पावसामुळे बळीराजा सुखावला. पेरणीच्या कामांचा वेग वाढला. जळगावातून शरद पवार गटाच्या महिलांनी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवले. मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जळगावात कोळी समाजाचं जोडे मारो आंदोलन. आमशा पाडवी, मंजुळा गावित आणि सुनील भुसारा यांच्या प्रतिमेला चिखल लावत जोडे मारो. जात वैधता प्रमाणपत्राबाबतची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ऐनवेळी रद्द केल्यानं निषेध. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून लक्षवेधी आंदोलन. पावसाळी अधिवेशनात राज्य शासनानं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा. आंदोलकांची मागणी. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट लागू करण्याचीही मागणी. पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरातून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचे साठा जप्त. पनवेल पालिकेची मोठी कारवाई. देहूनगरीत भरला वैष्णवांचा मेळा. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा संपन्न. इनामदार वाड्यातील मुक्कामानंतर पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून UGC नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत होणार. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगाव मधील नवेगाव बांध येथे पिठाच्या गिरणीत ओढणी फसून महिलेचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. सुट्टीच्या दिवशी भरता येणार वीज बिल. सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. पुण्याच्या भोरमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महायुतीतील पक्षांकडून धूर फवारणी. नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्यानं राजकीय पक्षांचा पुढाकार. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आजपासून उपहारगृह सुरू. भक्त निवासमध्ये माफक दरात जेवणाची सोय. जळगावात कालिका माता मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा, विविध चित्ररथ तसेच देवीच्या सजीव देखाव्यांचं आयोजन. फुगडी खेळत महिलांनी आनंद लुटला. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 2 ते 3 हजारापर्यंत भाव. कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता. KYC भरण्याची 10 जुलैपर्यंतची मुदतवाढ. नंदुरबारमध्ये 12,33,000 लाभार्थ्यांपैकी फक्त 3,18,000 KYC पूर्ण. धुळ्यानजीक मुंबई-आग्रा महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर. जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यात कोथरूड भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष. अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणात सूट दिल्यानंतर जल्लोष. चंद्रकांत पाटलांचे आभार मानले. उल्हासनगर महापालिकेकडून पानटपऱ्यांवर तोडक कारवाई. स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई. कल्याणमध्ये पिसवली परिसरात पिण्यासाठी दूषित पाणी. वारंवार तक्रारी देऊनही पालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. दूषित पाण्यामुळे आजारपण वाढलं.
हायकोर्टानं फटकारल्यानंतर बीएमसीची फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला सुरुवात। अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे। चर्चगेट दादरसह अंधेरी बोरीवलीत कारवाई। अर्थसंकल्पात सर्व कृषीपंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याची घोषणा। गोंदिया जिल्ह्यातील 45,326 कृषीपंपधारक शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता। गोंदियाच्या अर्जुनी मोरेगाव मधील नवेगाव बांध येथे पिठाच्या गिरणीत ओढणी फसून महिलेचा मृत्यू। परिसरात हळहळ व्यक्त। ठाण्यात रिक्षा स्टँडवर प्रवाशांची गर्दी। अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीनं रिक्षा उपलब्ध होत असल्यानं प्रवाशांच्या रांगा। प्रवाशांकडून संताप व्यक्त। पुण्यातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरात सकल हिंदू समाजानं आंदोलन केलं। तावडे हॉटेल परिसरात सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन। नाशिक शहरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। अंबाझरी तलावातले स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही असा अहवाल दिल्यास स्मारकाच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला जाईल। नगर विकास विभागाच्या सचिवांचं नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र।